माझ्या आमदारकीच्या काळात म्हणजे 14 ते 20 या काळात जवळपास शिक्षण विभागाचं बजेट मी 27% वाढलं. तर यावर्षी मी बजेटमध्ये विशेष लक्ष घातलं. जे बजेट हे लोक 10% हाईक करणार होते ते बजेट मी जवळपास 14% हाईक केलं आहे. आता कोण आमदार सभागृहात बोललं नाही बोललं, कोणीच बोललं नाही. आता मला एक वेळा सगळ्या शिक्षकांशी बोलायचं आहे, ते मी 31 मार्चला बोलेन. महाराष्ट्रातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मागील वर्षभरात अनेक लेखाशीर्षांना फक्त 442 सोडून पैसे कमी आले म्हणून पगाराची बोंब पडली. वेळेवर पगार झाले नाही, बँकेचे EMI थकले आणि बँकेची EMI थकल्यामुळे आमचं सिव्हिल देखील घसरलं. आमचं सिव्हिल का घसरलं याला जबाबदार सरकार आहे, कारण त्यांनी वेळेवर पगार केले नाही. वेळेवर पगार का झाले नाही त्याला जबाबदार बजेट आहे. बजेटमध्ये योग्य तरतूद केल्या गेली नाही. बजेटमध्ये योग्य तरतूद का करता गेली नाही, कारण बजेटचा अभ्यास केला गेला नाही, बजेटवर बोलल्या गेलं नाही. पण तरी देखील सभागृहाच्या बाहेर राहून मला जेवढं करता आलं तेवढं मी केलं आहे, ते तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. मागल्या वर्षी 3361 या लेखाशीर्षाकरता 963 कोटी 95,88,000 इतके खर्ची पडले. म्हणजे यात सुधारित अंदाज, विनियोजन, रिअप्रोप्रिएशन हे सगळं आलं. मग एवढा खर्च कमी पडला म्हणून यावर्षीची मात्र 26-27ची तरतूद 1069 कोटी 99,42,000 इतकी केलेली आहे. अर्थात ही मी केली असं नाही, मी अभ्यास करून फक्त आकडे मांडले आणि आकडे मांडल्यानंतर माझे आकडे याच्यापेक्षा देखील मोठे होते, परंतु EPCने ते मंजूर केले नाही. जे व्हाईट बुकमध्ये मंजूर केलेले आकडे आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे 3361 25-26च्या तुलनेत 11% वाढ झाली आहे. 33-79 25-26 406 कोटी 90 लक्ष इतकी तरतूद होती, इतका खर्च झाला. 26-27 450 कोटी इतकी तरतूद आहे आणि 10.59% वाढ आहे. 84 खाजगी 100% DED महाविद्यालय याला 25-26 96 कोटी 74 लक्ष 81,000 होते, पण 26-27 108 कोटी 18 लक्ष 47,000 इतकी तरतूद झाली आहे. 511 अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय मागल्या वर्षी 658 कोटी 1,42,000 इतका खर्च झाला. यावर्षी 713 कोटी 34 लक्ष 58,000 इतकी तरतूद आहे, जी 8.41% वाढीव आहे. 442 म्हणजे 100% अनुदानित माध्यमिक शाळा मागल्या वर्षी 22,820 कोटी 76 लक्ष 92,000 इतका खर्च झाला. यावर्षी या तुलनेत 26,383 कोटी 81 लक्ष 59,000 म्हणजे एवढी तरतूद आहे, म्हणजे 15.61% वाढ आहे. 100% सैनिकी शाळा 469 मागल्या वर्षी 122 कोटी 18 लक्ष 98,000 इतके खर्ची पडले. 26-27 136 कोटी 83 लक्ष 81,000 इतकी तरतूद आहे, ही 11.99% वाढीव आहे. 502 20% सैनिकी शाळा मागल्या वर्षी 1 कोटी 14 लक्ष 33,000 होती, यावर्षी ही तेवढीच आहे, ती वाढवायची आहे, किमान 60%वर आणायचं आहे. 478 100% कनिष्ठ महाविद्यालय 4,434 कोटी 54 लक्ष 19,000 इतका 25-26 खर्च आहे. यावर्षी 4,709 कोटी 21 लक्ष 9,000 इतकी रक्कम उपलब्ध आहे, ही 6.19% वाढीव आहे. 558 100% नगर परिषद माध्यमिक शाळा 473 कोटी 90 लक्ष 13,000 इतकी 25-26 खर्ची पडलेली रक्कम आहे. 26-27 करता 577 कोटी 65 लक्ष 39,000 इतकी तरतूद केली आहे, 21.89% वाढीव आहे. 1901 जे प्लॅनमध्ये हेड आहे 100% आदिवासी क्षेत्र माध्यमिक शाळा 105 कोटी 4 लक्ष 71,000 मागच्या वर्षीची तरतूद होती. यावर्षी 110 कोटी 88 लक्ष 55,000 इतकी तरतूद आहे.
5.56% वाढ आहे आणि हे 1901, 1948 आणि H973 हे तीनही हेड नॉन प्लॅन यावर्षी मी करणार आहे. 1948ला म्हणजे 100% आदिवासी उच्च माध्यमिक शाळा, 25-26ला 6,61,68,000 इतकी तरतूद होती, 26-27ला 7,31,31,29,000 इतकी तरतूद आहे, 10.49% वाढीव आहे. H973 100% आदिवासी क्षेत्र माध्यमिक शाळा 39,21,83,000 इतकी तरतूद 25-26 करता होती आणि ती खर्ची पडली. 26-27 करता 41,54,58,000 इतकी तरतूद केली आहे, जी 5.93% वाढीव आहे. 32-61 अंशतः अनुदानित प्राथमिक शाळा 25-26ला 569,18,00,000 इतकी तरतूद होती, ती खर्ची पडली आहे. 26-27ला 656,40,00,000 इतकी तरतूद केली आहे, जी 13.29% वाढीव आहे. तुम्हाला सांगण्याचा अर्थ असा की मागच्या वर्षी जेवढी खर्ची रक्कम पडली ती मी तुम्हाला सांगितली. या वर्षी करता व्हाईट बुकमध्ये जी मंजूर रक्कम झाली ती मी तुम्हाला सांगितली. व्हाईट बुकमध्ये याच्यापेक्षा जास्त मागणी केली होती, परंतु EPC कमिटीने आणि शासनाने मंजूर केलेली रक्कम टाकली. ही सगळी मंजूर केलेली रक्कम मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहे, सरासरी 10% जास्त आहे. त्यामुळे यावर्षी पगार करताना कुठलीही अडचण येणार नाही असं माझं मत आहे. जर आली तर पुरवणी मागणी भविष्यात टाकता येईल, पण तशी पुरवणी मागणी टाकण्याचं काम कदाचित पडणार नाही असं मला वाटतं. तुमच्या माहितीकरता फक्त एवढी माहिती सादर करतो. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. मी लढतोय. धन्यवाद.